नमस्कार. कधी विचार केलाय अशा एका फॅक्टरीबद्दल जी स्वतःच स्वतःला चालवते? हो, आपण बोलतोय वनस्पतींबद्दल. आपल्या सजीव सृष्टीचा हा इतका महत्त्वाचा भाग आहे आणि खरंच त्यांचं अस्तित्व खूपच खास आहे. चला तर मग थेट मुळाशीच हात घालूया. चला एका अगदी सोप्या पण महत्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. सजीवांना त्यांचं अन्न मिळतं तरी कसं? हाच प्रश्न बघा आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. तर बघा, जगण्यासाठी सजीवांकडे साधारणपणे दोन स्ट्रॅटेजी आहेत. एकीकडे आहेत प्राणी, ज्यांना आपलं अन्न शोधावं लागतं, मिळवावं लागतं आणि मग खावं लागतं. आणि दुसऱ्या बाजूला आहेत वनस्पती, ज्या स्वतःच आपलं अन्न बनवतात. आणि हीच तर त्यांची सगळ्यात मोठी खासियत आहे. आणि याच अद्भुत क्षमतेमुळे त्यांना एक खास नाव मिळालं आहे. आपण आता स्वयंपोषी म्हणजे काय हे समजून घेऊया. नावाप्रमाणेच स्वतःचं पोषण करण्याची शक्ती. तर मग स्वयंपोषी म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर जो सजीव स्वतःचं अन्न स्वतःच बनवतो त्याला आपण स्वयंपोषी म्हणतो. आणि वनस्पती हे कमाल काम कसं करतात? तर सूर्यप्रकाशाची ऊर्जा वापरून. चला आता त्या मॅजिकल प्रोसेसकडे वळूया जी वनस्पतींना सेल्फ सफिशियंट बनवते. ही एक अशी सिक्रेट रेसिपी आहे जी आपल्या पृथ्वीवरच्या सगळ्या जीवसृष्टीला एनर्जी देते. तर ही आहे प्रकाश संश्लेषणाची म्हणजे फोटोसिंथेसिसची सोपी रेसिपी. काय लागतं यासाठी? सगळ्यात आधी पाणी, जे मुळं जमिनीतून घेतात. मग लागतो कार्बन डायऑक्साईड, जो हवा पुरवते. आणि अर्थातच सूर्यप्रकाश. ह्या तीन गोष्टी एकत्र आल्या की काय बनतं? वनस्पतींचं जेवण म्हणजे ग्लुकोज. आणि एक बोनस पण मिळतो, तो म्हणजे ऑक्सिजन, आपला प्राणवायू. पण एक मिनिट, एक प्रश्न नेहमी पडतो नाही का, की झाडांची पानं बहुतेक करून हिरवीच का असतात? यामागे खूप महत्वाचं कारण आहे. त्याचं उत्तर आहे क्लोरोफिल, म्हणजेच हरितद्रव्य. हेच ते सबस्टेन्स आहे जे पानांना तो हिरवा रंग देतं. पण त्याचं काम फक्त रंग देणं नाहीये, तर या पूर्ण प्रक्रियेतलं सगळ्यात महत्वाचं काम ते करतं, सूर्यप्रकाशाची ऊर्जा कॅप्चर करण्याचं. त्याच्याशिवाय तर अन्न बनवणं प्रॅक्टिकली अशक्य आहे. आता वनस्पतीकडे एका वेगळ्या नजरेने पाहूया. समजा वनस्पती एक जिवंत फॅक्टरी आहे. चला तर मग या फॅक्टरीच्या वेगवेगळ्या स्पेशल डिपार्टमेंट्सचा एक छोटासा टूर करूया. सुरुवात करूया पायापासून. या फॅक्टरीचा फाउंडेशन आणि इंटेक डिपार्टमेंट म्हणजे मूळ, अर्थात हे जमिनीच्या खाली काम करतं. तर या मुळांची दोन मुख्य कामं आहेत. पहिलं, वनस्पतीला जमिनीत अगदी घट्ट पकडून ठेवणं, तिला आधार देणं. आणि दुसरं, जमिनीतून पाणी आणि लागणारे मिनरल्स शोषून घेणं, म्हणजे फाउंडेशन आणि रॉ मटेरियल सप्लाय दोन्ही. आता जमिनीच्या वर येऊया. फॅक्टरीचा सपोर्ट आणि ट्रान्सपोर्ट नेटवर्क सांभाळणारा विभाग म्हणजे खोड. या खोडाचं काम काय, तर मुळांनी शोषलेलं पाणी वर पानांपर्यंत पोहोचवणं आणि पानांनी तयार केलेलं अन्न सगळ्या भागांपर्यंत पोहोचवणं. एक प्रकारे हा हायवे आहे. आणि इतकंच नाही, तर फांद्या, पानं, फुलं या सगळ्यांना स्ट्रक्चरल सपोर्ट देण्याचं महत्त्वाचं कामही खोडच करतं. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा विभाग, या फॅक्टरीचं सोलार पॉवर्ड किचन म्हणजेच पाण. इथेच ती सगळी जादू होते, म्हणजे प्रकाश संश्लेषण, अन्न तयार करण्याची मुख्य प्रक्रिया. आणि हे करण्यासाठी पानांवर स्टोमॅटा म्हणजे पर्णरंध्रे नावाची अगदी छोटी छोटी छिद्र असतात, ज्यातून गॅसेसची देवाणघेवाण होते. आपल्या या टूरचा शेवटचा विभाग आहे रिप्रोडक्शन डिपार्टमेंट, म्हणजेच फूल. याच विभागामुळे वनस्पती आपली पुढची पिढी तयार करते, आपली प्रजाती टिकवून ठेवते. बरं, आतापर्यंत आपण एका वनस्पतीची रचना पाहिली, पण आता थोडं झूम आउट करूया आणि वनस्पती साम्राज्याच्या अफाट विविधतेकडे बघूया. कारण वनस्पतींची कितीतरी वेगवेगळी रूपं आणि प्रकार आहेत. यांचं वर्गीकरण त्यांच्या लाईफस्पॅननुसारही करता येतं. काही असतात ॲन्युअल किंवा वार्षिक वनस्पती, जसं की ज्वारी, ज्या फक्त 1 वर्ष जगतात. काही बायनियल किंवा द्विवार्षिक असतात, जसं की गाजर, जे 2 वर्षांचं आयुष्य काढतात. आणि मग येतात पेरेनियल म्हणजे बहुवार्षिक, आंब्यासारखी झाडं, जी अनेक वर्ष जगतात. त्यांच्या खोडाच्या प्रकारावरून सुद्धा त्यांचं क्लासिफिकेशन होतं. आंब्यासारखी उंच, एकच मजबूत खोड असलेली झाडं म्हणजे वृक्ष किंवा ट्रीज. जास्वंदीसारखी मध्यम उंचीची पण अनेक फांद्या असलेली झाडं म्हणजे झुडूप किंवा श्रब्स. मग येतात हर्ब्स म्हणजे छोटी नाजूक खोड असलेली रोपटी. आणि हो, ज्यांना वाढायला आधाराची गरज लागते त्या असतात वेली किंवा क्रीपर्स. आता मुळांचे प्रकार लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक सांगतो. मोठ्या झाडांमध्ये टी फॉर ट्री, टी फॉर टॅपरूट, म्हणजेच सोट मूळ जे सरळ खाली खोलवर जातं.
आणि गवत कांद्यासारख्या वनस्पतींमध्ये असतात फायब्रस रूट्स म्हणजे तंतुमूळ, जे केसांसारखं पसरलेलं असतं. बघा, आहे की नाही सोपं लक्षात ठेवायला? तर या सगळ्या माहितीनंतर आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो. तो म्हणजे या जिवंत फॅक्टरीशिवाय आपलं अस्तित्वच शक्य नाही. अगदी सरळ सांगायचं तर नो प्लांट्स, नो लाईफ. विचार करा, वनस्पतीकडून आपल्याला 2 किती मोठ्या आणि महत्वाच्या भेटी मिळतात. एक म्हणजे अन्न, फळं, भाज्या, धान्य ज्यावर आपण जगतो, आणि दुसरी त्याहूनही महत्वाची भेट म्हणजे ऑक्सिजन, तोच प्राणवायू ज्याशिवाय आपण एक क्षणही श्वास घेऊ शकत नाही. चला, शेवटी एका प्रश्नावर विचार करूया. आपल्या रोजच्या जगण्यातली अशी कोणती गोष्ट आहे जी वनस्पतींशिवाय शक्य झाली असती? जरा विचार करून बघा.